ड्रग्ज माफियांच्या काळ्या साम्राज्याला पावसाळी अधिवेशनाच्या भर सभागृहात आव्हान देणाऱ्या शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या जीविताला आता धोका असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करत राज्यातील वाढत्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता आणि थेट ड्रग्ज माफियांच्या किंगपिनवर कारवाईची मागणी केली। पण या धाडसी भूमिकेनंतर आता त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मुंबई पुण्यापुरतेच मर्यादित राहिलेले ड्रग्जचे जाळे आता कोल्हापूर, नाशिक, नागपूरसह ग्रामीण भागातही पोहोचल्याचा गंभीर मुद्दा आमदार क्षीरसागर यांनी सभागृहात मांडला। शाळा महाविद्यालयांच्या परिसरातही अंमली पदार्थांची विक्री सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला थेट सवाल केला। उडता पंजाबची कथा आता धुंद महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे। त्यामुळे या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाईचे आश्वासन दिले। फक्त छोटे पेडलर्स नाही तर संपूर्ण रॅकेटचे मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट संकेत सरकारने दिले। मात्र हजारो कोटींच्या या काळ्या धंद्यांविरोधात आवाज उठवल्यानंतर ड्रग्ज माफियांमध्ये खळबळ उडाली आहे। आमदार राजेश क्षीरसागर हे आता त्यांच्या निशाण्यावर आल्याची चर्चा रंगली आहे। तरुणाई हा महाराष्ट्राचा कणा आहे, हा कणा ड्रग्जच्या नशेने खिळखिळा होऊ देणार नाही असा थेट इशाराच आमदार क्षीरसागर यांनी दिला होता। आता प्रश्न एकच, ड्रग्ज माफियांच्या अंधेऱ्या साम्राज्याचा अंत होणार की या काळ्या जाळ्याची मुळे आणखी खोलवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।